दिल्लीमधील स्वामी चैतन्यानंद या त्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालेला आहे आणि स्वामी चैतन्यानंद याने वसंत कुंज इथल्या एका मॅनेजमेंट रिसर्चमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने एक फॉर्मवर सही करायला लावल्याचा आरोप केलाय। मार्च 2025 मध्ये नवीन BMW कारच्या पूजेच्या बहाण्यानं विद्यार्थिनींना त्यांनी बोलावलं आणि त्याच्या मेसेजला उत्तर न दिल्यास विद्यार्थिनीला नोटीस आणि मार्कशीटमध्ये गुण कापण्याची धमकी सुद्धा त्याने दिली। रात्री उशिरा स्वामीजींनी विद्यार्थिनीला खासगी भेटीसाठी मेसेज केला आणि विद्यार्थिनीकडून जबरदस्तीने चॅट सुद्धा डिलीट करावले। विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे या घटनांचे पुरावे सुद्धा आहेत। स्वामी चैतन्यानंद सध्या फरार आहे, तर महाविद्यालयातील 3 महिला वॉर्डन आणि प्राध्यापकही आरोपीस मदत करत असल्याचं या तपासामधून समोर आलंय। याचाच आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थींवरती चैतन्यानंद स्वामी यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीतील वसंत कुंज ठाण्यामध्ये सध्या तपास सुरू आहे। या संदर्भामध्ये जी FIR नोंदवण्यात आलेला आहे त्या FIR मध्ये एका विद्यार्थिनीने असा आरोप केलेला आहे की भारती इन्स्टिट्यूटचे कुलपती असलेल्या चैतन्यानंद सरस्वती यांनी तिला एका जबरदस्ती फॉर्मवरती सही करण्यात लावली। त्याचबरोबर स्वामीजींनी तिच्याकडे विचित्र पद्धतीने पाहिलं। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय की हॉस्टेलमध्ये जेव्हा तिला दुखापत झाली त्या दरम्यान मेसेज करण्यात आले, त्यानंतर तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिला बेबी आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू आजही सुंदर दिसत आहेस, माझ्या कुरळ्या केसांची प्रशंसा केली गेली असं मुलीचं म्हणणं आहे। आणि मेसेजला उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांना नोटीस आणि मार्कशीटमध्ये गुण कापण्याची धमकी देण्यात आली अशी माहिती जी आहे ती या FIR मध्ये पाहायला मिळते। विशेष म्हणजे इन्स्टिट्यूटच्या इतर कर्मचारी जे आहेत त्या श्वेता, भावना आणि काजल यांनी देखील या विद्यार्थिनींना फोर्स करण्यात आला। बाबांनी पाठवलेले मेसेज जे आहेत ते डिलीट करण्यास सांगण्यात आलेले आहेत। या संदर्भामध्ये आता ऋषिकेश भेटीला देखील या महिलांना घेऊन सांगण्यात आलं होतं। खऱ्या अर्थानं जे डिजिटल मेसेज मिळालेले आहेत काही प्रमाणात डिलीट करण्यात आले ते रिकव्हर करता येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि बाबाला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। आणि दिल्लीमधील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून बनावट डिप्लोमॅटिक नंबरची कार सुद्धा या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। फरार स्वामी चैतन्यानंदाचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। अनेक आरोप त्याच्यावर आहेत आणि दिल्लीमधील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आता तपासाला वेग आलेला आहे। बनावट डिप्लोमॅटिक नंबरची कार सध्या पोलिसांनी जप्त केली आहे। फरार स्वामी चैतन्यानंदाचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये चैतन्यानंद स्वामी यांनी विद्यार्थिनींना आमिष दाखवून त्यांचा विनयभंग केल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे त्या ठिकाणावरून एक कार देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि या कारमध्ये एक डिप्लोमॅटिक जो नंबर होता तो या ठिकाणी लावण्यात आला होता। त्यामुळं वोल्वो कंपनीची ही कार आहे आणि तो नंबर प्लेट जी आहे ती पोलिसांनी आता काढलेली आहे आणि या कारचा वापर कशासाठी केला होता अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये। मात्र या प्रकरणामध्ये ही कार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे या तपासादरम्यान असंख्य डिजिटल पुरावे जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। 50हून अधिक मोबाईल स्कॅन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार आहे, या कारचा वापर स्वामी कशासाठी करत होते अद्यापर्यंत समोर आलेला नाही। मात्र यामध्ये काही महिलांचा ज्या वॉर्डन म्हणून काम करत होते त्यांचा देखील समावेश होता। विशेष बाब म्हणजे सनरूफ असलेली ही कार आहे, वोल्वो कंपनीची ही कार आहे आणि याचा वापर स्वामी कशासाठी करत होते याच्यासाठी महिलांचा विनयभंग या कारमध्ये करण्यात आलेला आहे का, त्याचबरोबर डिप्लोमॅटिक नंबर यासाठी कशा पद्धतीने त्यांनी वापरला हे सगळे प्रश्न जे आहेत त्या निमित्ताने उपस्थित होते आणि या गाडीचा कशा पद्धतीने बाबांनी गैरवापर केलाय का, त्याच्यासाठी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट का वापरली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाबाला अटक झाल्यानंतर समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।